सर्वांना ओम साईराम। स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे सौम्या लेडीज टेलर आणि माझं नाव आहे किरण। तर आज आपण कटोरी फर्मा कटिंग करणार आहोत। म्हणजे 30 इंच चेस्टचं ब्लाऊज आहे, 30 इंच मापाचं ब्लाऊज आहे आणि हे पूर्ण मी डिटेल्स बारीकमध्ये सांगणार आहे। सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की काय शिकायचं आहे तुम्हाला। तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करू। तर बघा मैत्रिणींनो, बघा इथे जे पूर्ण लांबी आहे, कटोरीचं ब्लाऊज आहे, हे कटोरीच्या ब्लाऊजचं मेजरमेंट आहे आणि छोटंसं मेजरमेंट आहे। तर बघा हे म्हणजे छोट्या मापाचं ब्लाऊज आहे, कसं आपण शिवायचं, बगल किती घ्यायचं, शोल्डर किती घ्यायचं, याच्यावरती मी पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे तुम्हाला। तर बघा हे पूर्ण लांबी याची 12 आहे, छाती 30 आहे, कमर घेर आहे याचा 26 इंच, समोरचा गळा 6 आणि मागचा गळा 9 आहे। तशीच याची बगल जे आहे चेस्टनुसार राहील, याची छाती 30 आहे तर याची बगल जे राहील ते 5.25 इंच बगल राहील याची, बघा। आणि शोल्डर 5 इंच आहे आणि कटोरी पण 5.25 इंच आहे। अशा प्रकारे आपण माप लावू इथे, बघा लक्ष द्या तुम्ही। सर्वात आधी आपण इथे पूर्ण लांबी घेऊ, पूर्ण लांबीमध्ये सरळ सरळ 1 इंच ॲड करायचं आहे, बघा लक्ष द्या। 1 ते 1.25 इंच, पूर्ण लांबी 12 आहे, बघा लक्ष द्या। याच्यामध्ये मी 1.25 इंच ॲड करत आहे, सरळ सरळ 12.13 वरती मी घेत आहे, बघा लक्ष द्या। पॉईंट टू पॉईंट मी सांगत आहे पूर्ण, तर लक्ष द्या। 12.13 इंच घेतल्यानंतर बघा ही लाईन आहे 12.13, त्याच्यामध्ये आपण शोल्डर घेणार आहोत, बघा लक्ष द्या। शोल्डर जे आहे ते 5 इंच शोल्डर आहे आणि बगल 5.25 आहे, बघा लक्ष द्या। 5 इंच आपण याचं शोल्डर घेऊ आणि सरळ लाईन इथे आखून घेणार आहोत, बघा लक्ष द्या। अशा प्रकारे ही सरळ लाईन। आता इथे जे आहे ते आपण बगल घ्यायचे आहे, बघा लक्ष द्या। मी कटोरीचं पॉईंट कटोरी सांगणार आहे, याच्यावरून मी डिटेलमध्ये कटोरीचंच माप सांगणार आहे। हे कटिंग झाल्यानंतर कटोरीवर हा व्हिडिओ आहे छोटासा, लक्ष द्या। तर इथे जे आहे ते बगल 5.25 वरती येईल, कारण यांची चेस्ट जे आहे ते 30 आहे। 5 वरती पण आपण घेऊ शकते, परफेक्ट कटिंग सांगत आहे मी, 5.25 वरती घेत आहे। जिथे 5.25 इंच आला आहे आपलं बगलचा माप, तिथे सरळ आपल्याला 5 इंचावरती खालती पण शोल्डर घ्यायचा आहे। जर आपण इथे शोल्डरचा माप घेतला आणि खालती जर शोल्डरचा माप घेतला नाही, किंवा आपण सरळ लाईन तिरपी वगैरे आखली, सपोज समजा आपली तिरपी लाईन झाली, तर इकडे बगलमध्ये फुगे याचे चान्सेस जास्ती असतात, हेच मिस्टेक होते, लक्ष द्या। वरती 5 इंच घेतलं तर आपल्याला शोल्डर खालती पण 5 इंच घ्यायचा आहे आणि इथे सरळ लाईन आखून घ्यायची, बघा लक्ष द्या। अशा प्रकारे याच्यानंतर मग इथे चेस्टचं मेजरमेंट घ्यायचं आहे, छाती जे आहे 30 आहे, तर याला 4 ने डिवाइड करायचं आहे, तर म्हणजे 7.5 इंच आपला छातीचा पॉईंट येईल इथे। 30 इंच चेस्ट आहे, तर याचा 1/4 जे आहे तो 7.5 इंच आहे, बघा लक्ष द्या। पॉईंट टू पॉईंट मी सांगत आहे। छातीचा चौथा प्लस 1.5 इंच याच्यामध्ये ॲड करायचं आहे, लक्ष द्या। छातीचा चौथा प्लस 1.5 इंच प्रत्येक मी याच्यामध्ये मेजरमेंटमध्ये सांगत आहे। छातीचा चौथा प्लस 1.5 इंच हे प्रत्येक मेजरमेंटमध्ये राहील, 1.5 इंच आपल्याला एक्स्ट्राचे घ्यायचेच आहे, बघा। हे पण सरळ लाईन आपल्याला द्यायची आहे, अशा प्रकारे। त्याच्यानंतर मग आपण इथे कमरकडे येऊ। कमर घेर जे आहे तो बघा लक्ष द्या, कमर घेर 26 आहे, 26ला पण 4 ने डिवाइड करायचं आहे, म्हणजे 26 आहे तर याचा चौथा जो आहे तो 6.5 इंच येईल, 1/4 घ्यायचा आहे, बघा लक्ष द्या। तर इथे 6.5 इंच मी कमरचं मेजरमेंट घेत आहे सरळ सरळ, त्याच्यामध्ये प्लस 1 इंच करत आहे, लक्ष द्या, आणि प्लस 1.5 इंच करत आहे, म्हणजे 1 इंच जो राहील तो बॅक साईडला टक्स येईल, त्याच्यासाठी हा 1 इंच आहे आणि 1.5 इंच जे आहे ते मार्जिंग आहे, लक्ष द्या। हे कमरचा मेजरमेंट झाला आणि ही पण सरळ सरळ लाईन आखून घ्यायची आहे, बघा लक्ष द्या। अशा प्रकारे आणि ही सरळ लाईन आखल्यानंतर मग इथे जे आहे आपल्याला बगलचा मेजरमेंट माप घ्यायचा आहे, तर कसा घ्यायचा आपल्याला बगलचा माप, इथे सेंटरमध्ये टेप ठेवायचा आहे, बघा बिलकुल सेंटरमध्ये 1 वरती पॉईंट द्यायचा आहे आणि दुसरा जो पॉईंट आहे तो 1.5 वरती द्यायचा आहे आणि हा जो पॉईंट आहे असा राऊंड, हा आतमधला आकार आहे, जास्ती दुरून द्यायचा नाही आहे, नाही तर बनवून यायचे चान्सेस राहते, बघा। असं राऊंडची प्रॅक्टिस करायला लागेल तुम्हाला, बघा लक्ष द्या। बिगनर्स जे आहे त्यांच्यासाठी मी ही कटिंग सांगत आहे। डायरेक्ट कटिंग जे आहे नवीन ज्यांना थोडंसं शिवण्याचं नॉलेज वगैरे असेल, मी त्यांच्यासाठी पण डायरेक्ट कटिंग अपलोड करत आहे, लक्ष द्या तुम्ही।
याच्यानंतर मग आपल्याला इथे शोल्डरवरती माप लावायचा आहे गळ्याचा. आडवा गळा बघा, आडवा गळा आपण नेहमी 2.25 वर घेतो बाकी मेजरमेंटमध्ये, पण हा मेजरमेंट जो आहे तो छोटासा मेजरमेंट आहे, तर याच्यानुसार याचा वरचा गळा येईल 2 वरती. बघा, सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा काय शिकायचं आहे ते. मी बरोबर परफेक्ट कटिंग सांगत आहे, तर लक्ष द्या पूर्ण व्हिडिओमध्ये बघा तुम्ही. आणि याचा गळ्याची लांबी जी आहे समोरच्या गळ्याची 6 इंच आहे. बघा 6 इंच याची लेंथ आहे. तिरपा असा पकडायचा आहे आपल्याला, छोटंसं मेजरमेंट आहे. इथे वरती 2 घेतला आहे, तर असा तिरछा गळा पकडायचा आहे तिरपा, आणि इथे 6 वरती पॉईंट टाकायचा आहे. लक्ष द्या. त्याच्यानंतर जिथे 6 घेतला आपण तिथे सरळ टेप ठेवायचे आणि 2.25 घ्यायचा आहे. 2.5 इंच बिलकुल घ्यायचं नाही आहे, कारण मी सांगत आहे छोटंसं मेजरमेंट आहे, तर त्याच्यानुसार इथे 2.25च आपल्याला घ्यायचं आहे आणि वरच्या साईडला जो आहे तो 2 इंच घ्यायचा. त्याच्यानंतर तिरछी लाईन आपल्याला अशी आखून घ्यायची आहे. बघा, आता आपल्याला इथे जे आहे तो गळ्याचा राऊंड द्यायचा. अशा प्रकारे गोल गोल राऊंड देऊन द्यायचा आहे गळ्याचा. बघा अशा प्रकारे हा राऊंड झाला. याच्यानंतर येऊ आपण इकडे क्रॉस पट्टीवर. क्रॉस पट्टी किती घ्यायची आहे बघा, लक्ष द्या. याची लेंथ 12 इंच आहे, तर याची क्रॉस पट्टी जी आहे ती इथे 2.5 वरती येईल. 2.5, नाहीतर आपण 3, पावणे 3 किंवा 3.25 घेत असतो, पण 12 इंच लेंथ आहे. जर आपली 13 इंच लेंथ असती तर मग आपण क्रॉस पट्टी सरळ सरळ 3 इंचावरती घेतली असती. हाईट कमी आहे त्याच्यानुसार मग आपण इथे 2.5 इंच घेतली आहे. आता इथे 2.5 इंच घेतली आहे, तर इथे सरळ सरळ आपण पावणे 2 इंचावरतीच घेणार आहोत. बघा लक्ष द्या, हाईटनुसार क्रॉसपट्टीचं मेजरमेंट असते आणि मी हे मेजरमेंट पूर्ण मी सांगत आहे तुम्हाला. बघा अशा प्रकारे ही क्रॉसपट्टी आहे आणि अशा प्रकारे ही क्रॉसपट्टी आपल्याला अशी तिरछ्यामध्ये आखून घ्यायची आहे. लक्ष द्या. ही क्रॉसपट्टी झाली की आपल्याला इथे सरळ सरळ कटोरीचं मेजरमेंट घ्यायचं आहे. आता कटोरी बघा लक्ष द्या, छोटं माप आहे तर कटोरी याची 5.25च आहे. तर मी सरळ इथे टेप ठेवणार आहे. बघा इथे सरळ सरळ आणि 5.25 वरती मी आखून घेणार आहे. लक्ष द्या, 5.25 वरती इथे सरळ कटोरीचा मेजरमेंट घेतला की मग परत इकडे शोल्डरवर टेप ठेवायचा आहे. 6 इंच गळा आहे, तर इथे 5.25 वरती पॉईंट देऊ आपण. हे जे आहे गळ्याच्या मेजरमेंटनुसार कटोरीचा आकार असतो, तर हे तुम्ही जसे माझे व्हिडिओ बघाल तेव्हा लक्षातच येऊन जाईल तुम्हाला की 5.5 राहिलं तर कितीवर पॉईंट घ्यायचा, 5 राहिलं तर कितीवर घ्यायचा, हे सगळं मी डिटेलमध्ये मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे, तर लक्ष द्या तुम्ही. अशा प्रकारे ही साधी आणि सोपी कटिंग आहे. 5.25 वरती मी पॉईंट दिला आणि खालती 5.25च कटोरी आहे, तर 5.25 इंच मी कटोरी घेतली. तर कटोरीचा राऊंड जो आहे तो आपल्याला असा राऊंडमध्ये द्यायचा आहे, गोल आकारमध्ये. बघा लक्ष द्या, अशा प्रकारे असा कटोरीचा गोल आकार द्यायचा आहे. आता तुम्ही म्हणाल हा पॉईंट जास्ती आला, हा मेजरमेंटनुसार आहे. कटोरी यांची छोटी आहे, तर ही जी आहे फ्रंट साईज हा जास्ती येईल. हे बघा, जर यांची कटोरी जर हे बघा 2.25 वरती आला आहे, जर यांची कटोरी जर मोठी असती 5.25, 5.25च आहे, 5.25, 5.5, तर ही हा जो मेजरमेंट आहे मधला सेंटरचा भाग फ्रंटचा तो कमी येईल. लक्ष द्या, लठ्ठ बारीकवर असते. ज्यांची चेस्ट जशी असेल तसा हा डिस्टन्स येत असतो. अशा प्रकारे साधी आणि सोपी इझी कटिंग आहे. बघा मी कटोरी कसं वाढवायचं ते मी डिटेल्समध्ये सांगते याच्यामध्ये. आता हे मी पूर्ण बाहेरचा आकार कटिंग करून घेत आहे. छोटंसं मेजरमेंट आहे, बघा लक्ष द्या. आणि असंच राऊंडमध्ये आपल्याला कटिंग करायचं आहे. जे कोणी नवीन आहे चॅनलवरती त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की काय शिकायचं आहे ते. बघा लक्ष द्या. आता हा जो आहे पार्ट आपल्याला सेंटरमधून कटिंग करायचं आहे. लक्ष द्या तुम्ही, सेंटरमधून मी कटिंग करते. बघा अशा प्रकारे हा बॅक साईड झाला आपला. लक्ष द्या तुम्ही, हा फर्मा कटिंग बॅक साईड आहे. त्याच्यानंतर मग मी ही ते क्रॉसपट्टी कटिंग करत आहे. बघा लक्ष द्या, ही क्रॉसपट्टी आहे आणि ही मेन क्रॉसपट्टी नाही आहे, आपल्याला ही क्रॉसपट्टी वाढवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथे बगलचा आकार येईल, बगलचा आकार पण कटिंग करायचा आहे. बघा पॉईंट टू पॉईंट सांगत आहे. बगलचा आकार कटिंग केल्यानंतर आपल्याला गोल गळा कटिंग करायचा आहे. लक्ष द्या. आणि गोल गळा पण राऊंडमध्येच कैची फिरवायची आहे.
अशा प्रकारे बघा राऊंडमध्येच कटिंग करायची आहे आणि अशाच राऊंडमध्ये पण शिलाई पण मी सांगेन, मी स्टिचिंग पण तशीच करायची आहे, तेव्हाच ब्लाऊजला फिटिंग आणि फिनिशिंग आपण देऊ शकतो कस्टमरला. त्याच्यानंतर मग इथे कटोरीचा राऊंड कटिंग करायचा आहे, राऊंडमध्येच कटोरी कटिंग करायची आहे. बघा लक्ष द्या अशा प्रकारे. आता याच्यामध्ये मी बाहीची कटिंग सांगत नाही आहे, मेन पॉईंट कटोरीवर आहे, मी कटोरीचीच कटिंग सांगणार आहे. बघा लक्ष द्या, हा जो बॅक साईड आहे असाच्या असा ठेवून आपल्याला कपड्यावरती कटिंग करायचं आहे आणि फ्रंट पण आहे तर फ्रंट पण असाच्या असाच ठेवून कटिंग करायचा आहे. ही क्रॉसपट्टी आहे तर लक्ष द्या, सपोज समजा असा कपडा आहे, ही सरळ सरळ क्रॉसपट्टी इथे ठेवायची आहे. खालच्या साईडला आपल्याला एक इंच किंवा पाऊण इंच ॲड करायचे आणि सरळ सरळ क्रॉसपट्टी याची आखून घ्यायची आणि कटिंग करून घ्यायची. ही झाली क्रॉसपट्टी. पण आता मी कटोरीवरती येईल, कटोरी कशी वाढवायची ते मी सांगते. बघा हा जो आहे कोपरा असा तिरपा आहे, तर तिरप्या साईडलाच आपल्याला कटोरी कटिंग करायचं आहे, कारण चेस्टचा भाग आहे इथे क्रॉसमध्येच कटोरी फिटिंगला बसत असते. त्याच्यासाठी मी काय सांगत आहे लक्ष द्या तुम्ही. ही कटोरी जशी आहे तशीच इथे ठेवायची आहे, अशी तिरप्यामध्ये ठेवायची आहे कोपऱ्यामध्ये. हे बघा लक्ष द्या. आणि त्याच्यासाठी मग मी हा व्हिडिओ बनवत आहे, बिगनर्स आहे त्यांच्यासाठी. डायरेक्ट पण कटिंग मी अपलोड करत आहे, जा बघा तुम्ही, माझे डायरेक्ट पण कटिंग आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि ही जी कटोरी आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे, तर याच्यावरती आपल्याला कटोरी आखून घ्यायचं. बघा 5.5 इंच कटोरी आहे, तर बरोबर आपली 5.5च कटोरी आली आहे. याचा सेंटर घ्यायचा आपल्याला किती येईल, 2.5 इंचापेक्षा पण 1 पॉईंट कमी येईल इथे सेंटर. इथे मी मार्कने आखत आहे, बघा लक्ष द्या. आणि खालच्या साईडला छोटा साईज आहे, तर किती घ्यायचं हे लक्ष द्या तुम्ही. खालच्या साईडला आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे, पण साईडने आपल्याला 1.25 इंचच घ्यायचा आहे टक्स, 1.5 इंच न घेता, कारण छोटा साईज आहे म्हणून आपल्याला 1.25 इंचाचा टक्स घ्यायचा आहे आणि या साईडला 1.25 इंच घ्यायचं आहे. बघा लक्ष द्या. आणि त्याच्यानंतर मग इथे पावडीभर वाढवायचं आहे. बघा लक्ष द्या, पावडीभरच वाढवायचं आहे, जास्ती नाही, कारण शिलाईसाठी आहे ही मार्जिन. हे बघा लक्ष द्या, असं राऊंड करत 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 आपल्याला इथे टर्न करायचं आहे. आणि हा जो सेंटरचा भाग आहे इथे टर्न करायचा आहे आणि हा साईडला इथे सेंटरमधनं, हे बघा लक्ष द्या, इथे टर्न करायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला इथे पावडीभर परत वाढवायचं आहे. हे बघा लक्ष द्या, इथे पावडीभर वाढवलं की इथे परत सरळ ठेवायचं आहे. बघा लक्ष द्या, सरळ पावडीभर वाढवायचं आहे, कारण आय हुक पट्टी जेव्हा लागत असते इथे त्याच्यामध्ये कापड जात असतो शिलाईमध्ये, त्याच्यासाठी मग पावडीभर इथे पण वाढवून घ्यायचं आहे आणि तिरची शिलाई द्यायची आहे. बघा लक्ष द्या अशा प्रकारे. आणि ही जी आहे ती मेन कटोरी आहे आपली, अशा प्रकारे. बघा ही परफेक्ट कटोरी आहे, अशा प्रकारे मी ही कटोरी कटिंग करून घेते. बघा लक्ष द्या. ही कटोरी जी आहे ती मेन आहे, याला सेंटरमधून आपल्याला फोल्ड करायचं आहे. बघा लक्ष द्या, सेंटरमधनं फोल्ड केल्यानंतर आपण साईडला 1.25 इंच सोडलं होतं आधी मार्जिन साईडने टक्ससाठी, तर आपल्याला 1.25 इंचावरतीच इथे आखून घ्यायचं आहे आणि 1.25 इंचावरती आपल्याला इथे खचका देऊन द्यायचा आहे. बघा लक्ष द्या अशा प्रकारे. हा खचका झाला की मग ही कटोरी अशी येईल. लक्ष द्या. आता इथे 1.25 इंच दिला की मग आपल्याला डबल परत फोल्ड करायचा आहे. वरच्या दिशेला जो आहे तो 2.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. बघा लक्ष द्या, 2.5 इंच. आणि ही तिरछी लाईन आखून घ्यायची. बघा लक्ष द्या, तिरछी. ही आहे आपली मेन कटोरी, अशा प्रकारे. बघा ही कटोरी आहे
व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.